तर आज मित्रांनो आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कोकोनट एक्सपोर्ट स्टार्ट टू एंड कसं होतं, तर हा त्याच्या पुढचा व्हिडिओ मित्रांनो. जसं काही ॲग्री कमोडिटीजला बॉक्स लागतात तसेच तुम्ही बघू शकतात आज माझ्या अवतीभोवती बेसिकली आज आपण आलो आहे बॅग फॅक्टरीमध्ये, दॅट इज बेसिकली PP वुवन बॅग्स. तर हे तुमच्या कोकोनट एक्सपोर्टमध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर आज आपण पूर्ण माहिती मित्रांनो घेणार आहोत की PP बॅग्स बनवल्या कशा जातात. की हे जे आहेत हे सगळे रोल्स आहेत, ह्याला म्हणतात व्हर्जिन रोल. हे बनवले जातात PP ग्रॅन्युअल्सपासून. तर मोस्टली जर तुम्ही बघितलं तर भारतात मोठे वेंडर PP ग्रॅन्युअल्सचे व्हर्जिन क्वालिटीमध्ये रिलायन्स आहे, त्यांच्याकडनं मोस्टली सगळे मॅन्युफॅक्चरर घेतात. तर आज आपण आपल्या 3-4 कंटेनरच्या PP बॅग्स आपण इथे ऑर्डर टाकलेल्या आहेत, त्या प्रिंटिंग होणार आहे म्हणजे आईन्सा ग्लोबलच्या. जसं मी मागे बऱ्याच वेळा सांगितलं, दुबई, इराण, टर्कीमध्ये आपला स्वतःचा सेटअप आहे. तर तुम्हाला कोणतंही एक्सपोर्ट करण्यासाठी रिस्क किंवा टेन्शन राहणार नाही जर आमच्याबरोबर मिळून काम करायचं. तर बेसिकली जेव्हा हा रोल मागवला जातो, हा 100 ते 125 किलोच्या मध्ये रोल असतो. किती बेसिकली किलोची तुम्हाला बॅग पाहिजे, आता दुबईसाठी जाते 13-13.5 किलोची बॅग, इराणसाठी, रशियासाठी, युरोपसाठी जाते 15 किलोची बॅग. तर आज आपण बघणार आहोत 15 किलोची बॅग बेसिकली बनवली कशी जाते. जसं की मित्रांनो आपण बघितलं, हा रोल इथे प्लेस केला जातो. त्यानंतर इथे बेसिकली एक व्हील आहे ज्याच्यावरनं हे पास होतं. पुढे काही महिला थांबलेल्या आहेत, तर बेसिकली तिथे ते पूर्णपणे कट केलं जातं. आता त्याच्यामध्ये मित्रांनो तिथे ब्लेड नाही ठेवलेला आहे, जर तुम्ही बघू शकतात तर तिथे बेसिकली एक तार ठेवलेली आहे जिला हीट केलं गेलेलं आहे आणि त्या तारनुसार ते कट केलं जातं. तर आपण एक इथे बघूया. आता इथे बेसिकली तुम्ही जर बघितलं तर ही जी तार आहे बेसिकली ती हीट केलेली आहे, त्यामुळे ते कटिंग इझी होतं आणि एकदम हाय टेम्परेचरवरती हीट केलेली जाते. पुढची स्टेज आहे मित्रांनो स्टिचिंगची. आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या बॅग ठेवून कसं स्टिचिंग केलं जातं, म्हणजे खालती जे काय बेसिकली बॅग ओपन असते ही स्टिच केली जाते. स्टिचिंग प्रोसेस एकदम इझी आहे जी आपण बघूया. तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलं तर हे पण मित्रांनो अवघड काम आहे थोडंसं. एक बॅग स्टिच करायची, त्यानंतर कट करायची. मित्रांनो आपण बघितली स्टिचिंग प्रोसेस आहे. स्टिचिंग प्रोसेस नंतर जर तुम्ही इथे बघू शकतात की इथे लगभग आता आपण 2000 बॅगा ठेवल्यात, म्हणजे एका कंटेनरमध्ये 1850, 1900 ते 2000 बॅगा जातात, डिपेंडिंग की तुम्ही 13.5 किलो माल भरतायत का 15 किलो माल भरतायत. सध्याच्या बॅग आहेत 15 किलोच्या. बॅग इथे ठेवल्या की बेसिकली जो डाय असतो तो या मधल्या मशीनवर ठेवला जातो, म्हणजेच पेस्ट केला जातो, जो आपण बघू. प्लेन बॅग इथे ठेवली जाते. स्टार्टिंगला ॲडजस्टमेंट ट्रायल 2-3 बॅग प्रिंट केल्या जातात. इथे प्लेन बॅग ठेवली की डायरेक्ट मित्रांनो इथे आपली बॅग प्रिंट होऊन येणार आहे. तर आपण ती प्रोसेस बघूया. तोपर्यंत तुम्ही जर बघितलं तर इथे आपल्या एक कर्मचाऱ्याने एक प्लेन बॅग ठेवलेली आहे. आता जसं तो मशीन ऑन करेल बाहेर प्रिंट होऊन बॅग पडेल. जसं आता तुम्ही बघू शकता, जसं तो कर्मचारी इथनं बॅग सोडतोय तर इथे बॅग प्रिंट होऊन येते, जी आपल्या कंपनीची आहे आईन्सा ग्लोबल. आता जसं की तुम्ही बघू शकता इथे जी बॅग मित्रांनो प्रिंट झाली आहे, तुम्ही बघू शकता एकदम फर्स्ट क्लास. आपल्या कंपनीच्या नावानेच आपण स्वतः एक्सपोर्ट करतो. इवन ज्या एक्सपोर्टरला आम्ही खात्रीशीर माल देतो, इवन आमच्याबरोबर जेवढे पार्टिसिपंट्स एक्सपोर्ट करतात आत्ता आमच्याबरोबर बनाना आणि कोकोनटमध्ये देखील, इवन बाकीच्या ॲग्रो कमोडिटीजमध्ये, आम्ही सगळ्यांना सजेस्ट काय करतो, एखाद दुसरी शिपमेंट ट्रायल झाली स्वतःचा ब्रँडिंग करून काम करा. तर आमचं देखील जर तुम्ही बघितलं आईन्सा ग्लोबल ही आपली बेसिकली बॅग आहे. तर अशा प्रकारे ह्या बॅग प्रिंट केल्या जातात. आणि जर तुम्ही बघितलं तर हा मित्रांनो हा रबरचा डाय ज्याच्यावर इंक ॲटोमॅटिक ठेवली जाते आणि ॲटोमॅटिक ते प्रिंटिंग केलं जातं. जसं की मित्रांनो मी तुम्हाला एक पूर्ण प्रोसेस दाखवली आणि मी खात्रीशीर सांगतो मित्रांनो ह्या प्रॅक्टिकल प्रोसेस तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. का तर आम्ही स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो, प्लस लोकांना घेऊन आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट करायला शिकवतो. तर आम्ही नुसते शिकवणारे नाही आहोत, तर मित्रांनो व्यवसाय घडवणारे आहोत. तर आजच जर तुम्हाला खरं नवीन व्यवसायाची सुरुवात करायची, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि मी खात्री देऊन सांगतो, जर तुमची काम करण्याची तयारी आहे तर 100% तुमचा व्यवसाय सुरू करून देण्याची जबाबदारी माझी असेल.